राज्यातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही। विदर्भातील 5 जिल्ह्यांचा पारा 40 अंशांवर गेलाय। चंद्रपूरमध्ये राज्यातील उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। अकोला, गडचिरोली आणि वाशिममध्ये तापमान 40 अंशांच्या पार गेलं, तर नागपूर आणि वर्धा या ठिकाणी कमाल तापमान 39 अंशांच्या पार गेलं। राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय। आगामी मान्सून हंगामामध्ये चांगला पाऊस बरसणार असा अंदाज अपेक या संस्थेने वर्तवला। दक्षिण गुजरात, गोवा, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे। विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागामध्ये एप्रिल ते जून दरम्यान अवकाळीची शक्यता वर्तवण्यात येते आहे। नवी मुंबईमध्ये मुंबईमधील तिसरं विमानतळ उभारलं जात आहे आणि या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे। नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरती नुकतंच विमानाची उड्डाण चाचणी देखील यशस्वी झाली आहे। विमानतळ लवकरच कार्यरत होणार आहे। नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलींदरम्यान जोरदार दगडफेक करण्यात आली आहे। या दगडफेकीचे सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागले आहे। पहिला सीसीटीव्ही शिर्के गल्ली परिसरातील आहे आणि यामध्ये काही तरुण गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक करताना दिसत आहेत। नागपूर दंगली दरम्यान डीसीपी निकेतन कदम यांच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला झालेला आहे, तर कदम जखमी झालेले आहेत। त्यांच्या हाताला गंभीररित्या दुखापत झालेली आहे, तर जमावाला पांगवण्यासाठी डीसीपी निकेतन कदम हे या ठिकाणी पोहोचले होते। नागपूरमधल्या घटनेत जखमी झालेल्या पोलिसांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूस केलेली आहे। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधलाय। लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। प्लास्टिक सर्जरी केली सर, काही नर्व्स वगैरे डॅमेज झाले नाही। ठीक आहे, तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्यांचा सामना केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर लवकर तुम्ही ठीक व्हावं अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरचरणी प्रार्थना आहे। राज्यात कुणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात धर्म न पाहता कारवाई केली जाणार आहे, तर जो कुणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडलं जाणार नाहीये। हा स्पष्ट आणि कठोर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। करू लागले नागपूरमध्ये ट्रॉली भरून दगड मिळाले। दंगल घडवण्याचा सुनियोजित पॅटर्न होता असं निवेदन मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। तर ट्रॉली भरून दगड आणल्याचा हाच व्हिडिओ सामच्या हाती लागलाय। मोठ्या प्रमाणात दगड याशिवाय शस्त्र जमा करण्यात आली आहे अशी देखील माहिती फडणवीसांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेमध्ये बोलताना काही प्रश्न उपस्थित केले। ट्रक भरून दगड, पेट्रोल बॉम्ब आणि इतर घातक शस्त्र वेळेवर कुठून आली हा नियोजनपूर्वक कट आहे। एक विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आखलं गेलेलं हे षडयंत्र आहे, हा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे। औरंगजेबाची कबर पूर्वीच हटवायला हवी होती। कबर काढण्याच्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराजांनी म्हटलं। औरंगजेबा क्रूर प्रशासक होता, त्याने मंदिरं पाडून मस्जिदी बांधल्या, त्यामुळे त्याची कबर हटवायला हवी असं विधान रामगिरी महाराज यांनी केलं। नागपूरमधील जाळपोळ प्रकरणावर भूमिका मांडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये त्यांनी ज्या लोकांचा हिंसाचारात सहभाग होता त्यांची संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या लोकांची भरपाई करावी अशी मागणी केली आहे। अबू आझमी यांनी नागपूर प्रकरणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। नागपूर जातीयवादाच्या आगीमध्ये जळताना मी पाहिलंय। मी सगळ्यांना परस्पर बंधुभाव वाढवण्यासाठी अपील करतोय। पोलीस आपलं काम करतायत, मात्र न्याय झालाच पाहिजे असं आझमी म्हणाले। नागपूर घटनेवरून एमआयएमच्या असुद्दीन ओवैसींनी मुख्यमंत्री फडणवीसांवर तोफ डागली आहे। ही घटना मुख्यमंत्री आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे। तुम्ही सत्तेत आहात, तुमची आयडिओलॉजी बाजूला ठेवा, तुम्ही संविधानाचं अनुकरण करून सरकार चालवलं पाहिजे असं देखील ओवैसींनी फडणवीसांना उद्देशून म्हटलं।
आपला धर्मांध अजेंडा पुढे रेटण्यासाठी राज्यामध्ये धर्मांचं शक्तींकडून सुनियोजित कट आखला जातोय असं वक्तव्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले यांनी केलेलं आहे. इतिहासाचा सर्रास गैरवापर केला जातोय. रोज धार्मिक तेढ वाढवणारी विधानं केली जात आहेत. नागपूरच्या दंगली त्याचाच एक भाग आहे असं देखील नवले म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना दालनात बोलावून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे वादग्रस्त विधानं करताय, त्यामुळे फडणवीसांनी राणेंना तंबी दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी मला कोणतीच तंबी दिलेली नाही. मी त्यांच्याकडे स्नेहभोजनाच्या निमंत्रणासाठी गेलेलो. तंबीच्या वृत्तावर नितेश राणेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे आणि त्यामध्ये माझं देखील नाव आहे असं राणे म्हणाले. केंद्र सरकार औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देत आहे. औरंगजेब तुमचा कोण लागतो हा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा असं आव्हान ठाकरेंनी दिलं. संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कबरीची पाहणी करण्यात आलेली आहे. दिलीप स्वामी हे औरंगजेबाच्या कबरीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले. हर्षवर्धन सपकाळ यांचे डोळे काढले की जीभ छाटली. काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा हा घणाघात एकनाथ शिंदेंनी केलेला आहे. औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसायलाच हवा ही लोकांची भावना आहे असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं का उचलू असं म्हणत सपकाळ यांनी वक्तव्यावरून घुमजाव केलाय. मुख्यमंत्री फडणवीसांची व्यक्ती म्हणून औरंगजेबाची तुलना केलेली नाही तर त्यांच्या कारभाराची तुलना केलेली आहे. त्यामुळे वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्न येत नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे.